साधा, सफेद आणि अतिशय सुंदर दिसणारा असा हा मोगरा, याचे बरेच उपयोग आणि बरेच फायदे आहेत. त्याच्यापासून उत्पन्नसुद्धा भरपूर मिळवलं जातं. कशा-कशामध्ये त्याचा वापर केला जातो ते आपण बघूया. सगळ्यात पहिली गोष्ट मोगरा हा भारतीय वंशातील फुलाचं झाड आहे. म्हणजे भारतामध्ये ते जास्त उत्पादन घेतलं जातं आणि ते मेड इन इंडियाचं आहे. म्हणजे भारतामध्येच उपलब्ध आहे ते. आणि सगळ्यात मस्त आणि चांगल्या प्रकारचा सुगंध हा मोगऱ्याला असतो. त्यामुळे त्याच्यापासून अत्तर, सुगंधी द्रव्य किंवा अनेक वेगवेगळ्या कॉस्मॅटिक्समध्ये सुद्धा त्याचा वापर केला जातो. वेगवेगळ्या सुगंधी द्रव्याच्या कंपन्यांमध्ये सुद्धा त्याचा वापर केला जातो. सोबतच रूम फ्रेशनर असतं त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा वापर केला जातो. अत्तर वगैरे याच्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो. त्याचबरोबर सगळ्यात चांगला आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे मोगऱ्यापासून बनवला जाणारा गजरा. अशा पद्धतीच्या मोगऱ्याच्या फुलांपासून एकदम उत्तम प्रतीचा गजरा बनला जातो. कारण त्याची फुलं पण एकदम दाट राहतात आणि देठ लांब राहतात. आता हे जे तुम्ही व्हिडिओमध्ये फुलं बघताय ते मदनबान नावाच्या व्हरायटीचं फुलं आहे. म्हणजे मोगऱ्याचे जेवढे उपयोग आहेत, जेवढे फायदे आहेत आयुर्वेदामध्ये असो किंवा सौंदर्यामध्ये असो, सौंदर्य प्रसाधनाच्या वेगवेगळ्या प्रोडक्ट्समध्ये सुद्धा त्याचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. तसंच याच्या व्हरायटी पण भरपूर आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जेवढे त्याची नावं आहेत तेवढेच त्याचे प्रकार आहेत आणि तेवढेच त्याचे फायदे आहेत. म्हणजे कधी मोगऱ्याचं रोप आणायला गेलं तरीसुद्धा नर्सरीमध्ये विचारलं जातं की कुठला मोगरा पाहिजेत. म्हणजे मोगऱ्यामध्ये सिंगल पाकळी, डबल पाकळी किंवा देव मोगरा, मदनबान, सोबतच बट मोगरा, हजार मोगरा, म्हणजे इतक्या साऱ्या व्हरायटी आहेत. म्हणजे सांगायला गेलं तर टाईमच नाही पुरणार एवढ्या व्हरायटी मोगऱ्यामध्ये आहेत. जो गुलाबापेक्षाही जास्त व्हरायटी आहेत. आणि सगळ्यात चांगल्या व्हरायटी म्हणजे कशामध्ये बघून घ्यायच्या तर आपण जो मोगऱ्याचा देठ आहे तो बघितला पाहिजे. तर हा जो मोगरा आहे हा सगळ्यात जुना मोगरा आहे. आता व्हिडिओमध्ये सिंगल फुल दिसतंय ते तो मोगरा आपला बट मोगरा आहे. आणि त्याची जो देठ असतो तो एकदम आखूड असतो. तो गजऱ्यासाठी वापरण्यास थोडासा प्रॉब्लेम येतो कारण देठ लगेच तुटला जातो त्याचा. आणि जे आपले खाली फुलं दिसत आहे बाकीची फुलं त्याचा देठ लांब आहे त्यामुळे तो गजऱ्यात ओवण्यामध्ये एकदम परफेक्ट चालतो. सोबतच जी पातळ पाकळीचा असतो, सिंगल पाकळीचा मोगरा असतो त्याच्यामध्ये खूप दाट विणलं तर चांगलं दिसतं. आणि याच्यामध्ये डायरेक्ट आपण घरगुतीसुद्धा वापर करू शकतो. डायरेक्ट उभं फूल ओवून दिलं की त्याचा गजरा तयार होतो. आता हे सगळं झालं मोगऱ्याची व्हरायटी आणि फायदे. तसंच मोगऱ्याचं आर्थिकदृष्ट्या बघायला गेलं तर त्याचं मार्केट कसं असतं ते पण आपण बघूया. कारण बरीच लोकं हे उत्पन्नाच्या दृष्टीने सुद्धा मोगऱ्याची लागवड करत असतात आणि बरीच लोकं आपल्याला घरगुती फायद्यासाठी सुद्धा करत असतात. तर उत्पन्नाच्या दृष्टीने लागवड केली असल्यास जर आवक जास्त असेल किंवा जास्त मोगऱ्याला फुलं असतील. आता मोगऱ्याचा सीझन काय असतो फेब्रुवारीच्या नंतर त्याला कळ्या यायला सुरू होतात. पाऊस पडेपर्यंत चांगल्यापैकी कळ्या येतात. कारण मोगरा हा उष्ण वातावरणात येणारा झाड आहे. म्हणजे त्याला हिवाळ्याच्या दिवसामध्ये फुलं एखाद दुसरं फुल राहतं फक्त, जास्त फुलं राहत नाहीत. आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात फुलं येतात. पण उष्ण वातावरण ज्यावेळेस असेल, उन्हाळा ज्यावेळेस असेल त्यावेळेस भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं जे फुलं कळ्या असतात त्या मिळतात. ज्यावेळेस मोगऱ्याच्या दराचा विचार करतो आपण त्यावेळेस ₹150-200, ₹300 किलो असा दर हा मोगऱ्याच्या फुलांना असतो. पण ज्यावेळेस तुटवडा असतो फुलांचा, गणपतीच्या पिरियडमध्ये जास्त फुलांची मागणी असते आणि फुलं कमी असतात त्यावेळेस ₹1000, ₹1500 किलो म्हटलं तरी याचा दर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जे आर्थिकदृष्ट्या उत्पन्न घेत असतात ते लोकं त्या टायमिंगला कटिंग करून मोगऱ्याला कळी आणण्याचा प्रयत्न करत असतात खतं वगैरे वापरून. आता मोगऱ्याला जास्त फुलं लागण्यासाठी काय करायला पाहिजेत ते पण आपण बघूया थोडक्यात. जे आपली वर येणारी फुलं आहेत ती फुलं तोडली पाहिजेत. कारण ती फुलं झाडावरती राहिल्याच्या नंतर येणाऱ्या कळ्यांना थोडासा प्रॉब्लेम येतो. पाहिजे तेवढं जे आपण म्हणतो ते झाडाला एनर्जी आपण म्हणतो कळ्यांना नवीन उमलायसाठी ती कमी पडते. त्यामुळं येणारी फुलं जी फुलली जातात ते आपण वेळोवेळी रोजच्या रोज खुडली पाहिजेत. त्याच्यामुळं नंतर येणाऱ्या फुलांना जास्त जोर राहतो. खूप जास्त फुलं लागण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट मेन म्हणजे कटिंग केली पाहिजे. कटिंग कशी करावी त्यासाठी आपण स्पेशल एक व्हिडिओ बनवूया.
पण ती कटिंग ही कधी केली पाहिजे, जानेवारीच्या अगोदर केली पाहिजे. म्हणजे जानेवारीच्या पुढं ते म्हणजे फांद्या फुटून फुलं कळायला सुरुवात होती आणि जास्त म्हणजे जेवढी नवीन फांदी असेल तेवढं जास्त फुलं लागतात. जुन्या फांदीला मोगऱ्याला फुलं लागत नाहीत, नवीन आघाडीलाच लागतात. त्यामुळं कटिंग करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यासाठी बरेच मायक्रोन्यूट्रन्स आणि फर्टिलायझर मिळणंसुद्धा झाडाला खूप गरजेचं आहे. ते आपण आयुर्वेदिक बघूया, कारण बरीच लोकं घरगुती मोगरा लावतात. 1-2 झाडासाठी कोणी खतं आणणं पण शक्य नसतं. सोबतच मोगऱ्याला अ, करपा, मवा, आळी सोबतच बुरी अशा रोगांचा पण अटॅक होतो. त्यामुळं त्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यावी लागते. एखाद दुसरी फवारणीसुद्धा 15-20 दिवसाला किंवा आठवड्याला करणं गरजेचं असतं. तर आपण जास्त फुलं लागण्यासाठी आयुर्वेदिक उपाय काय केले पाहिजे? झाडाचा पोत चांगल्या पद्धतीने सुधारला पाहिजे. लवकर झाड मोठं झालं पाहिजे त्यासाठी. जे आपल्या किचनमध्ये वेस्ट मटेरियल असतं, म्हणजे जे कांद्याच्या साली असो किंवा केळीच्या साली, त्या 2 दिवस भिजत ठेवायच्या. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फक्त 2 दिवस ठेवायच्या आणि दुसऱ्या दिवशी त्या साली साईडला करून फक्त जे पाणी राहील ते पाणी आपण मोगऱ्याच्या झाडाला घालायचं. दुसरी गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट कटिंग, दुसरी गोष्ट आत्ता सांगितलेलं ते किचनमधलं रॉ मटेरियलचं पाणी. तिसरी गोष्ट जी आपली चहा पावडर शिल्लक असते चहा केल्याच्यानंतर, ती पावडरसुद्धा आपण त्या झाडाच्या बुडामध्ये टाकायची. वेस्ट झालेली टाकली तरी काही अडचण नाही. त्यानेसुद्धा खूप चांगला रिझल्ट मिळतो. सोबतच शेणखताचा वापर हा 2-3 महिन्याला करावा. ज्यावेळेस आपण नवीन रोप लावतो, रोप लावल्याच्यानंतर 20-25 दिवसानंतर आपण खतं हळू द्यायला सुरुवात करायला पाहिजे. 19-19-19 सुफलाचं लिक्विड जे असतं ते देणंसुद्धा खूप फायदेशीर ठरतं. सोबतच अशा पद्धतीने या मोगऱ्याची वेणी होती आणि जो सिंगल पत्तीचा असतो तो फक्त देठामध्ये बांधून आडव्या कळ्या बांधल्या जातात आणि त्याची विक्री होते. आता हा घरगुती वापरासाठीचा मोगरा आहे, त्यामुळं याचा घरगुती वापराच्याच हिशोबाने हार बनवलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया. जर तुम्ही मोगऱ्याचं एखादं झाड लावलं असेल, तर त्याची व्यवस्थित काळजी घेतली तर भरपूर मोठ्या प्रमाणात फुलं मिळतात. म्हणजे कंटाळा येतो फुलं तोडण्याचा, एवढी फुलं मिळतात ह्या 4-5 गोष्टी जर केल्या तर. सोबतच जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये मोगरा लावल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने तो फुटतो. त्यासाठी आपण स्पेशली एक व्हिडिओ बघणार, तोही तुम्ही बघा. सोबतच आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा. सोबतच व्हिडिओला एक लाईक करा आणि जर तुमच्याकडे मोगऱ्याचं झाड असेल तर कमेंटसुद्धा करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे पाठीमागचे व्हिडिओ बघा. धन्यवाद.